शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। 3 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली। आतापर्यंत 5,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे। सरसकट कर्जमाफीची करून 7/12 कोरा काढण्याची मागणी तीव्र। महायुती सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून सरसकट कर्जमुक्तीची मागणी जोर धरत आहे। कोणतीही किचकट अट न ठेवता सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करावा असा दबाव शेतकरी संघटनांकडून वाढवला जात आहे। नमो शेतकरी मानसन्मान निधीचा हप्ता लवकरच थेट खात्यात वर्ग होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा करण्याची तयारी प्रशासकीय स्तरावर पूर्ण झाली आहे। त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा नमो शेतकरीचा हप्ता किंवा कर्जमाफी झाली की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू। केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा पुढील हप्ता जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे। ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि लँड सीडिंग अचूक आहे त्यांच्या खात्यावरती विनाविलंब हा निधी थेट वर्ग केला जाईल। अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्ती नुकसानी भरपाई थेट खात्यात जमा होणार। राज्यातील विविध भागात अतिवृष्टी व पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी मंजूर झालेला भरपाई निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे। पंचनामे पूर्ण झालेल्या गावांमधील शेतकरी कुटुंबांना ही मदत थेट बँक खात्यावरती वितरित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले गेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा दुहारी हप्ता जमा करण्याची तयारी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र देण्याची तयारी सुरू आहे। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांच्या खात्यात 3,000 रुपये थेट जमा होणार असल्याने ग्रामीण कुटुंबांना चांगला आर्थिक हातभार लागणार आहे। आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे, कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10,000 रुपये कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितले आहे। तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे पीक विमा किंवा नमो शेतकरी हप्ता असेल तसेच कर्जमाफीची हप्त्याची पैशाची यादी आली की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। तर पाहू आजची 40 ताज्या बातम्या। नमो शेतकरी मानसन्मान निधीचे 4,000 रुपये थेट खात्यात जमा होण्याची तयारी। तिजोरीवरील आर्थिक नियोजनामुळे रखडलेला नमो शेतकरी योजनेचा 4,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची तयारी शासनास्तर पूर्ण झाली आहे। सणासुदीच्या मुहूर्तावर हा निधी थेट बँक खात्यात वर्ग केला जाणार असल्याने शेतकऱ्यांना खते, बी बियाणे व औषधांच्या खर्चासाठी मोठा हातभार लागणार आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान। बँकेचे पीक कर्ज नियमित आणि प्रामाणिकपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेत आहे। नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना व्याज परतावा व विशेष सवलती देऊन प्रभावी व्याजदर अवघा 4% ठेवण्यात आलेला आहे। पीक कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 ते 10,000 कोटी जमा होतील। पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये खात्यात पैसे जमा होतील असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे। कृषी मंत्र्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। कर्जमाफीच्या याद्या पडताळण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचंही दत्तात्रय भरणे म्हणाले। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10,000 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। कृषी मंत्री यांनी कर्जमाफीबाबत मोठी बातमी करत पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10,000 कोटी रुपये थेट खात्यात वर्ग होणार असल्याचे सांगितले आहे। तसेच पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या। त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात ते कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा नमो शेतकरी हप्ता किंवा कर्जमाफीची यादी जाहीर झाली की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या। कापूस उत्पादकांचा अकोला पॅटर्न 2 वर्षानंतरही रखडला। कापूस उत्पादकांचा वाढण्यासाठी आखलेला अकोला पॅटर्न 2 वर्षे उलटूनही 50,000 हेक्टर क्षेत्रावरील विस्तार शकलेला नाही। शासकीय स्तरावर केवळ बैठकीचे सत्र सुरू असून प्रत्यक्ष शेतावर अंमलबजावणी न झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी नाराज आहेत। कृषी अधिकारी संघटनेने अधिकृत बंद व धोरणातील त्रुटी रद्द न केल्यास थेट काम बंद आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे।
जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40% निर्यातीचा नवा विक्रम. जागतिक पातळीवर तांदूळ निर्यातीचा भारताचा वाटा तब्बल 40% पोहोचलेला असून 2027पर्यंत 2,50,00,000 टन निर्यातीचा अंदाज आहे. भारतीय तांदळाला परदेशात मोठी मागणी असल्याने देशांतर्गत भात उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगाम चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. यामुळे धान उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन शेती अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. अकोला जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड. दुष्काळाच्या सावटीने पिके सुकू लागली. अकोला व विदर्भाच्या भागात पावसाने तब्बल 17 ते 20 दिवसांचा खंड दिल्याने खरीप पिके वाढण्याच्या मार्गावर आहेत. पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ पीक विम्याची भरपाई व 24 तास कृषी वीज देण्याची मागणी केली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी अवघा 25% पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्ग गंभीर दुष्काळी संकटात सापडलेला आहे. ट्रान्सफर झालेत. 6,22,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम हस्तांतरित केली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर ही रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी 40 ताज्या बातम्या. शेतकरी कर्जमाफीचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात. राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांवर मोबाईलवर मेसेज येत आहेत. यामुळे बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. आणखी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना थेट अनुदान वाटप. परभणी जिल्ह्यापाठोपाठ राज्यातील इतर 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विविध योजनांचे अनुदान वर्ग केले जात आहे. शासनाने मंजूर केलेले निधी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचवला जात आहे. जनावरांसाठी नवीन पशुधन विमा योजना लागू. राज्यात पशुपालन शेतकऱ्यांसाठी नवीन पशुधन विमा योजना सुरू करण्यात आली असून केंद्र व राज्य सरकार मिळून 85% हप्ता भरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून केवळ 15% एवढाच नाममात्र विमा हप्ता भरावा लागणार आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास घरकुल योजनेसाठी अतिरिक्त निधी. ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने 31.67 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. निधी वितरणास प्रत्यक्ष मंजुरी मिळालेल्यामुळे ग्रामीण भागातील रखडलेल्या घरांच्या बांधकामांना आता वेग येणार आहे. या निर्णयामुळे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरीब व शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. कर्जमाफीसाठी लागणारी ई-केवायसी प्रक्रिया मोफत. शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी मोफत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून केंद्रावर अतिरिक्त पैसे उकळणे जाऊ नयेत यासाठी प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या केंद्रावर जाऊन आपले बायोमेट्रिक किंवा OTP प्रमाणीकरण पूर्ण करावे. धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच बोनस जाहीर होणार. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच बोनसची रक्कम दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भात उत्पादक शेतकरी बोनस मिळवण्याच्या आतुरतेने वाट पाहत होते. हा बोनस थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार असल्याने धानपट्ट्यातील शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. 13 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमुक्तीची रक्कम वर्ग. कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरलेल्या तब्बल 13 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्रतेचे निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनी यादी तयार करून बँकेंना निधी वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लाखो शेतकरी बँकेच्या थकबाकीच्या बोजातून मुक्त होऊन पुढील खर्चासाठी पात्र ठरणार आहेत. गोवर्धन योजनेतून शेणापासून शेतकऱ्यांची उन्नतीची मोठी संधी. गोवर्धन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेणापासून बायोगॅस आणि सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात स्वच्छतेला चालना मिळणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक नवा शाश्वत मार्ग तयार होणार आहे. शेतकरी आपल्या जनावरांच्या शेणाचा योग्य वापर करून घरगुती गॅस व खतावरील खर्च सहज वाचवू शकणार आहेत. हळदीच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांना फटका. हळदीच्या बाजारभावातील तेजीचा अचानक ब्रेक लागला असून एकाच दिवसात क्विंटल मागे 500 ते 1000 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या बाजारात हळदीला 15,000 ते 16,500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. अचानक भाव कोसळल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक विमा अर्ज भरण्यात मराठवाड्यात नांदेड जिल्हा अव्वल. खरीप पीक विमा भरण्याच्या मुदतीनंतरही मराठवाड्यात 1,22,000 शेतकऱ्यांनी नव्याने भर पडले असून नांदेड जिल्हा आघाडीवर राहिला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन विमा अर्ज नोंदवले आहेत। यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचे आर्थिक कवच मिळणे अधिक सोपे होणार आहे। सोयाबीन, कपाशी व मका पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव। सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन, कपाशी आणि मका पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे। तसेच शेतात वापसा नसल्याने कीटकनाशकांची फवारणी रखडली असून पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे। वेळेवर योग्य उपाययोजना न झाल्यास यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची शेतकरी भीती व्यक्त करत आहेत। खात्यात विम्याचे पैसे जमा होते। सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद। अग्रिम पीक विम्याची रक्कम बँक खात्यात जमा झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा जोमाने पुढे आले आहेत। अवघ्या एका आठवड्यामध्ये सुमारे 28,000 शेतकऱ्यांनी चालू वर्षाच्या विम्यासाठी नवीन नोंदणी केली आहे। विम्याचे पैसे थेट खात्यात आल्याने शेतकऱ्यांचा या योजनेवरील विश्वास अधिक वाढल्याने दिसून येत आहे। जमिनीचे प्रमाणीकरण नसल्यास पीएम किसान व नमो शेतकरीचा हप्ता अडकणार। ज्या शेतकऱ्यांचे जमिनीचे नोंदणीचे आधार प्रमाणीकरण झाले नाही त्यांचा पीएम किसान व नमो शेतकरीचा हप्ता थांबू शकतो। पोर्टलवरील माहितीमध्ये आणि कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास पुढील आर्थिक लाभ मिळणे बंद होणार आहे। शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी तात्काळ आपल्या जमिनीची माहिती पोर्टलवर पडताळणी अद्ययावत करावी। राज्यस्तरीय पीक स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू। कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। उत्कृष्ट शेती तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात। इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन मुदतीत आपले अर्ज दाखल करावे। लालसगाव बाजार समितीत नवीन टोमॅटोचे दर घसरले। नाशिक प्रसिद्ध लालसगाव बाजार समितीमध्ये नवीन लाल टोमॅटोला खरेदी विक्रीला आधीपासून प्रारंभ झाला आहे। सध्या बाजारात नवीन टोमॅटो सरासरी 350 रुपये प्रति कॅरेट असा बाजारभाव मिळत आहे। आवक वाढल्यानंतर बाजारभावात होणाऱ्या चढउतारांमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे। गोंदिया जिल्ह्यातील 18,830 शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत। कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या गोंदिया जिल्ह्यातील 18,830 शेतकऱ्यांवर तब्बल 107 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा कायम आहे। तर आर्थिक तुटी आणि यादीतील नावांच्या विसंगतीमुळे या पात्र शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाल्याचे समोर आले आहे। शासनाने तातडीने विशेष बाब लक्षात घेऊन ही निधी मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। जमिनीच्या वारंवार फेरमोजणीचा वाद मिटणार। GPS पद्धत लागू। जमिनीच्या मोजणीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून आता अक्षांश आणि रेखांश नोंदणी ग्राह्य धरले जाणार आहे। या नवीन डिजिटल पद्धतीमुळे बांधावरील आणि सीमांवरील होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील जुने वाद कायमचे संपणार आहेत। तसेच जमीन मोजणीच्या कामात अचूकता येणार आणि शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाच्या चकऱ्या माराव्या लागणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा हा रखडलेला हप्ता सणासुदीच्या मुहूर्तावर मिळण्याची शक्यता। तिजोरीवरील आर्थिक तणावामुळे रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। शासन स्तरावरील निधीची जुळवाजुळव वेगाने सुरू असून पुढील 17, 18, 19, 20 ऑगस्ट सणाच्या मुहूर्तावर हा लाभ थेट शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना खर्चासाठी व शेती कामांसाठी चांगला हातभार लागणार आहे। ॲग्रोस्टेक नोंदणी पूर्ण असल्याने कर्जमाफीचा लाभ लांबणीवर। ॲग्रोस्टेक डिजिटल नोंदणी आणि आधार पडताळणी प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ लांबणीवर पडला आहे। कागदपत्राची अचूक जुळवाजुळव न झाल्यास प्रणालीमध्ये शेतकऱ्यांची नावे अपात्र किंवा प्रलंबित दाखवली जात आहेत। शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक किंवा सेवा केंद्रात जाऊन आपली माहिती तातडीने दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे। गोवर्धन प्रकल्पासाठी देशभरातील 23,731 कोटी रुपयांची मोठी तरतूद। ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन आणि बायोगॅस प्रकल्पाला गती देण्यासाठी 23,731 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। या निधीतून गावोगावी शेणखत आणि जैविक कचऱ्यांपासून ऊर्जा निर्माण करणारे आधुनिक प्रकल्प उभारले जाणार आहेत। यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचा मुबलक व स्वस्त पुरवठा शक्य होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या 40 ताज्या बातम्या। चॅनलवर जर नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफी किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला की आम्ही तुम्हाला